तासगाव बायपाससाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। भूसंपादनाचे राजपत्र अखेर प्रसिद्ध झाले आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ मार्गावरील बायपासचा प्रश्न आता पुढील टप्प्यात पोहोचला आहे। तासगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित या बायपाससाठी सुमारे 49 हेक्टर जमीन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। आळते, लिंब, शिरगाव, बोरगाव, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, वासुंबे, कवठेकंदर आणि तासगाव या परिसरातील जमिनींचा यामध्ये समावेश आहे। माजी खासदार संजय विका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगण्यात आले आहे। तासगाव बायपासचा हा निर्णय नेमका काय आहे पाहूया सविस्तर। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपासकरिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि महत्वाची गोष्ट शहर आणि शहरातून जाणाऱ्या सगळ्या वाहन मालकांसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठी अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे। तेव्हा या कामामध्ये गडकरी साहेबांनी जो रस्ता आपण मंजूर करून घेतला तो तासगाव शहरालगतच्या बायपाससाठी सुद्धा आपण त्यावेळी करून घेतलेलं होतं। त्यामुळे या कामाच्या बाबतीमध्ये सगळा प्रश्न सुटलेला आहे, कुठलीही अडचण राहिलेली नाही, हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो आहे।